शेतकरी मित्रांनो नमस्कार. बघा, निवडणुका येतात जातात. प्रत्येक पक्ष हा निवडणूक लढवतो, अपक्ष निवडणूक लढवतात. त्याबद्दलही आपलं दुमत नाही. निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतदानाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो शेतकऱ्यांचा आहे. आता बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही की नोकरीवाले त्यांना रितसर सुट्टी असते आणि ते कशा पद्धतीने वोटिंगला जातात किंवा नाही जातात हा संशोधनाचा विषय आहे. पण मतदानाचा सगळ्यात मोठा वाटा शेतकऱ्यांचा असून आणि सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधी हे शेतकरी पुत्र असूनही एकानेही परखडपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडलेले नाहीत. एकदा विषय चर्चेला फक्त नावाला म्हणून विषय चर्चेला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणीच ते थांबवलं जातं. त्या सर्व शेतकरी पुत्र लोकप्रतिनिधींनी जर एक संघ होऊन, ते भले विरोधी पक्षातले असोत आणि सत्ताधारी पक्षातले असोत, एक संघ होऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सभागृहाचा त्याग करण्याचं धारिष्ट्य जर दाखवलं तर 100% शेतकरी येणाऱ्या पुढच्या काळात त्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. पण आज शेतकरीच एकटा पडलेला आहे आणि हा एकटा पडलेला शेतकरी कुठेतरी संघटित व्हावा हा माझा शुद्ध हेतू असून शेतकऱ्यांनी परत एकदा विचार करून शेतकरी संघटित होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. पुढे चालून बघा, 28 पर्यंत यांचं आपल्याकडे सपसेल दुर्लक्ष राहील. परंतु 2028 हे वर्ष शेवटचे काही दिवस आणि 29 चे दिवस